डॉक्टर प्रवीण साहावे यांच्या हिलिंग विथ प्रिसिजन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न। नागपूर सर्जरी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि आयुर्वेदिक चिकित्सा यांचा समन्वय साधणारे पुस्तक हिलिंग विथ प्रिसिजन इंटिग्रेटिंग आयुर्वेदा ॲडव्हान्स लेजर प्रोटोलॉजी टेक्निक्स या नावाने सुप्रसिद्ध लेजर प्रोटोलॉजिस्ट डॉक्टर प्रवीण साहावे MS आणि शल्य चिकित्सक यांनी लिहिलेले पुस्तक नागपूरमध्ये एका भव्य समारंभात प्रकाशित करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख अतिथी डॉक्टर सुभाष राऊत, माजी अधिष्ठाता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नागपूर, डॉक्टर प्रकाश जैन लॅप्रोस्कोपिक सर्जन, डॉक्टर नीता केदार, डॉक्टर नितीन कान्होडकर, डॉक्टर शरद ठाकूर, डॉक्टर पंकज थूल, वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर, वरिष्ठ डॉक्टर, आयुर्वेदाचार्य, युवा सर्जन, संशोधक तसेच रुग्णसेवेत कार्यरत असलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर शीतल देशमुख यांनी केले, तर डॉक्टर पूजा साहावे यांनी आभार व्यक्त केले। पुस्तकाची वैशिष्ट्ये पाइल्स म्हणजेच बवासीर, फिशर फिस्टुला व पायलोनिडल सायन्स यांसारख्या प्रॉक्टॉलॉजिकल विकारांवर आधारित एकात्मिक चिकित्सा दृष्टिकोन, लेझर सर्जरी व आयुर्वेद यांच्या वैज्ञानिक आणि व्यावसायिक समन्वय, रुग्णकेंद्रित सर्जरीचा अनुभव व क्लिनिकल केस स्टडीज, युवा सर्जन व वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन ठरणारा दृष्टिकोन। डॉक्टर प्रवीण साहावे यांचे मनोगत: सर्जरी म्हणजे फक्त शरीरातील दोष काढणे नाही, तर ती एक संवेदनशील, सुसंगत आणि आत्मालाही स्पर्श करणारी प्रक्रिया आहे। आधुनिक विज्ञान आणि आयुर्वेद यांचा संगम केल्यास रुग्णाला अधिक प्रभावी उपचार देता येतात। हा अनुभव आणि विश्वास हिलिंग विथ प्रिसिजन या पुस्तकातून मांडलेला आहे। प्रकाशन सोहळा कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन धन्वंतरी वंदनेने झाली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले। उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर साहावे यांच्या कार्याची प्रशंसा केली आणि या पुस्तकाचे कौतुक केले। या पुस्तकाची उपलब्धता: हे पुस्तक लवकरच प्रमुख बुक स्टोर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर Amazon, फ्लिपकार्ट इत्यादी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे। संपर्कासाठी डॉक्टर प्रवीण साहावे MS शल्य चिकित्सक, मोबाईल नंबर 99 70 74 33 18, संचालक अद्भुदय पाइल्स हॉस्पिटल, शताब्दी चौक, नागपूर। नीमा नागपूर सोसायटीचे अध्यक्ष कान्होडकर सर, डॉक्टर ठाकूर सर, डॉक्टर थूल सर आणि ज्यांच्या कृपाप्रसादाने आणि ज्यांच्या आशीर्वादाने आज मी इथे उभा आहे, असे आमचे आदरणीय पितृतुल्य एक 1ली ते 4थी माझे शिक्षक माझे वडीलच होते। माझे वडील रिटायर्ड मुख्याध्यापक आहेत आणि कीर्तनकार आहेत आणि आजचा क्षण जो आहे खूप मोलाचा आहे, कारण त्यांच्या समक्ष माझ्या पहिल्या पुस्तकाचं प्रकाशन। तर पहिला प्रश्न असा आहे की हिलिंग विथ प्रिसिजन हे नाव का मी ठेवलं? हिलिंग विथ प्रिसिजन याचा अर्थ होतं की एखाद्या रुग्णाला बरा करण्यासाठी अचूकतेने बरं करणं म्हणजे हिलिंग विथ प्रिसिजन। तर आयुर्वेद शास्त्रामध्ये उपचार करत असताना रोगाच्या मुळापर्यंत जाण्याची जी चिकित्सा पद्धती आहे, त्या चिकित्सा पद्धतीचा आपल्या शल्यतंत्रीय दृष्टिकोनातून काही उपयोग घेता येईल का, यासाठी आज त्या पुस्तकाचं नाव हिलिंग विथ प्रिसिजन हे मी ठेवलं। खरं तर अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। माझ्यासारख्या छोट्या एका व्यक्तीला पुस्तक लिहिण्याची प्रेरणा देणारे आमचे गुरुवर्य राऊत सर आहेत। कारण PGला असताना सरांनी 3 वर्ष जे काही आम्हाला शल्यतंत्राच्या संदर्भात, आयुर्वेदाच्या संदर्भात जे काही प्रिन्सिपल्स आम्हाला शिकवले, त्या प्रिन्सिपल्सचा वापर आपल्या प्रत्यक्ष व्यवहारामध्ये, व्यावहारिक जीवनामध्ये रुग्णाला उपयोगी असे काय सिद्धांत आपल्याला उपयोगी आणता येतील प्रॅक्टिसमध्ये, या सगळ्यांचा वापर मला या पुस्तकामध्ये करता आला। सिर्फ सर्जिकल काम नहीं, पेशेंट के साथ कैसे बात करना, बाकी लोगों के साथ कैसे बात करना और लाइफ कैसे एंजॉय करना। जब भी देखेंगे उसके सोशल मीडिया में तो कहीं ना कहीं तो गया होगा। उस आज फ़ोन किया प्रवीण आपको, नेक्स्ट डे मॉरिशस या मॉलडीव्स ऐसे। सो ही रियली नोज हाउ टू हैव अ गुड टाइम। एंड एक्चुअली हमारे दोनों, मेरे पास भी 2 बेटे हैं, एंड
and they are in the same school initially as Praveen. So हम बीच में इधर उधर भी मिलते रहते हैं स्कूल में, पेरेंट टीचर मीटिंग में, and Praveen तो Praveen ही रहता है, whether he is in the hospital or he is outside. As this hall know, Dr. Praveen has achieved many things. Means he goes to many lectures, many things he has done, and today he has achieved one more. That is book. That is the start of that, and the name of the book was fantastic. One thing I want to say, Dr. Praveen, that he has published everything. He has done the lectures, everything. But book is the media that it will be covers for the days, not the years, but the decades. And the book will remain after you also. And it definitely help for the new generation to help out what is the things, how to do the things that really good. And as the sir also said, Jens sir also said that definitely this is the start. It's good. It's another the addition, and the volume will be definitely in this. Thank you. All the best for the Praveen. प्रवीण म्हणे मी डॉक्टर प्रवीण यांना मी 2009 पासून ओळखते. जेव्हा मी GSC कॉलेजला जॉईन केलं होतं तेव्हा ते विद्यार्थी दशेत होते आणि त्यांची ती प्रोग्रेस बघून मी नेहमी अवाक होते. प्रवीण हे नावाप्रमाणेच सगळीकडे प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि त्याच्यात नेहमी कर्तृत्वात एक नवीन भाव पडते आहे. आणि मी नेहमी बघते सोशल मीडियावर पण त्याच्या सगळे जे काही अचिव्हमेंट्स असतात ते मला नेहमी सोशल मीडियावर बघायला मिळतात आणि मी नेहमी विचार करते की हे सगळं प्रवीण कसं शक्य करतो आहे आणि त्याच्याकडे हो म्हणून तर कुटुंबियांना पण मी शुभेच्छा दिली आणि प्रवीणला असंच यश पुढे पण आयुष्यात भरभराट मिळावं एवढ्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द दिले. चराचरामध्ये वास करणारी गुरुदेव शक्ती, सन्माननीय सभामंच आणि इथे जमलेले सगळे भेषज अधिकारी, नैपुण्यपूर्ण अशा प्रकारची समाजाची सेवा करणारे, जाणत्याने गुरु भजिले तेने कृतकार्य होईल, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतुष्ट. ज्ञानेश्वर महाराजांनी किंवा गुरूंचं पूजन का करावं, गुरुची सेवा का करावी, जाणतेने गुरु भजिले तेने कृतकार्य होईल, जैसे मूळ सिंचने शाखा पल्लव संतुष्ट. गीतेमध्ये तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशन्ति ते ज्ञानं ज्ञानस्तत्त्वदर्शनं. गुरुची शरणागती कशी पत्करायची, तद्विधी प्रणिपातेन गुरुला साष्टांग प्रणिपात परिप्रश्नेन सेवया विनम्रतेने आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या त्यांच्यासमोर मांडतात. परिप्रश्नेन सेवा उपदेशांचे ते ज्ञान, मग नम्रतेनं त्यांचा जो ज्ञानाचा सागर आहे त्याच्यातून आपल्याला जेवढं काही घेता येईल. तद्वितीपणे पाहतेन परिप्रश्नेन सेवया उपदेशांचे ते ज्ञान ज्ञानीनच तत्त्वदर्शन. कारण ते ज्ञानपै बरवे जरी मनी असे आलावी तरी संताया भजावे सर्वश्रेशी. आता गुरु त्याचे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आची द्यायचे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये म्हणतात, गुरुजनी ऐसे द्यावे धडे, विद्यार्थी तयार होता कोळीकडे, राष्ट्र होई तेजस्वी. गुरुकुंजामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये लिहून ठेवलं. आता गुरु हा शब्द जो आहे, गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा. श्री गुरु आपल्या वस्तूची परिपूर्णता अशी ओळख करून देणारा श्री गुरु. So much pride to speak about someone who means the world to me. My father, Dr. Praveen Save. He is not just my dad, but also a dedicated doctor, a deep thinker, and now the author of an inspiring new book titled Healing with Precision. This book is a powerful reflection of his belief that true healing is not just about treatment, it's about understanding every patient as an individual and providing care that is accurate, personal, and filled with compassion. Watching him pour his heart and mind into this book
has shown me what true dedication looks like. He's always been someone who leads by example with quiet strength, sharp intellect, and endless empathy. Dad, I'm incredibly proud of you and the impact you continue to make in people's lives. Healing with precision is just the beginning of something even bigger. Thank you and congratulations. आणि सभागृहात उपस्थित सर्व कौटुंबिक सहृदय सहस्राक्षम गणाधीशम स्वगुरुक्त सरस्वती जनकम जनयत्रीं शास्त्रादो प्रणिता. जो कोणी विद्यार्थी आयुर्वेदाचं अध्ययन आणि अध्यापन करतो तो आदिदैवतापासून गुरु आणि माता पिता या सगळ्यांना साक्षी ठेवून तो आपल्या प्रवीणीते उत्तमरित्या केलंय आणि त्यामुळे तो अभिनंदनास पात्र आहे. To speak about someone I deeply admire, my uncle, Praveen Sahave, is not only a brilliant doctor but also a person of great compassion and wisdom. And today we celebrate a special milestone in his journey, the launch of his book, Healing with Precision. This book is a reflection of everything. The stands for treating each patient as unique, combining science and empathy, and bringing accuracy and heart into every healing touch. It's not just a medical guide, it's a powerful reminder of how personalized care can truly change life. Uncle, your work continues to inspire not just your patients but all of us who looks up to you. Healing with Precision is a testament to your vision and could be prouder. Congratulations and thank you. पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे. त्याचं नाव आहे हिलिंग विथ प्रिसिजन. तसं पाहिलं तर हिलिंग विथ प्रिसिजन या शब्दाचा अर्थ होतो की एखाद्या रुग्णाला जर बरं करायचं असेल तर अचूकपणे बरं करणे याचा अर्थ होतो हिलिंग विथ प्रिसिजन. दिस बुक इज ओनली फॉर सर्जन्स, फॉर मॉडर्न सर्जन्स, आयुर्वेदा सर्जन्स और दर अकॅडमिशियन जो भी लोक आहे जे पण आपल्या प्रॅक्टिसमध्ये या पुस्तकाचा वापर करून आपल्या रुग्णांना जास्तीत जास्त प्रकारे फायदा देऊ शकतील. या पुस्तक लिहिण्यामागची संकल्पना अशी होती की मी आजपर्यंत अनेक रुग्णांवरती उपचार केले, अनेक रुग्णांच्या ट्रीटमेंट्स केल्या, सर्जरीज केल्या. तर काही लॅक्युना मला कुठेतरी सापडला की रुग्णाला जर आपल्याला पूर्णपणे आणि अचूकपणे आराम द्यायचा असेल तर आयुर्वेदाची सिद्धांत जे आहेत, आयुर्वेद प्रिन्सिपल जे आहेत त्याचा वापर करणं फार आवश्यक आहे, जेणेकरून रुग्णांना सर्जिकल पॉईंट ऑफ व्ह्यू आराम आपल्याला देता येईल आणि सर्जरीच्या माध्यमातून रुग्णांना आपल्याला पूर्णपणे आराम देता येईल, जेणेकरून मूळव्याधसारखे आजार आहेत, फिशर आहे, फिशुला आहे, या आजारांवरती आपण वारंवार उपचार न करता केवळ आयुर्वेद आणि ॲडव्हान्स लेझरच्या माध्यमातून जर उपचार केला तर रुग्णांना नक्कीच याचा फायदा होणार आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिण्यात गेलं आणि या पुस्तक लिहिण्यामागची संकल्पना हीच होती की आमच्या रुग्णांना आम्ही कशाप्रकारे फायदा देऊ शकतो, म्हणून हिलिंग विथ प्रिसिजन हे नाव आम्ही या पुस्तकाचं ठेवलं आहे. हे जे पुस्तक आहे हिलिंग विथ प्रिसिजन, हे पुस्तक प्रकाशित होण्याआधीच याच्या काही प्रती विकल्या गेल्या, जेणेकरून लोकांना विश्वास होता की नक्कीच या पुस्तकामध्ये काहीतरी असेल जे आयुर्वेदाच्या माध्यमातून आणि सर्जरीच्या माध्यमातून सगळ्यांना प्रेरणादायी ठरेल आणि सर्जन्सला आपल्या कार्यामध्ये, आपल्या प्रॅक्टिसमध्ये याचा नक्कीच फायदा होईल. हे पुस्तक ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अमेझॉनवरती उपलब्ध आहे आणि आज आपण या प्रकाशनाच्या दिवशी याच्या किमतीमध्ये सुद्धा काही सूट दिलेली आहे. तर ज्यांना कोणाला हे पुस्तक हवे असेल ते अभ्युदय पाईल्स हॉस्पिटल pilesfistulacure.com आमच्या वेबसाईटवरती संपर्क करून या पुस्तकाचा फायदा घेऊ शकतात. आणि आज सर्वांच्या सहकार्याने हे पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम हा संपन्न झाला. या पुस्तक प्रकाशनाच्या मागे, हे पुस्तक लिहिण्यामागे माझ्या घराती सगळ्या लोकांचे याच्यामध्ये हातभार लागले आहेत. याच्यामध्ये माझा हे जे फ्रंट पेज आहे आपण पाहतो आहे हे माझ्या मोठ्या मुलांनी तयार केलं आहे. या मागच्या बुकिंग किंवा प्री लॉन्चिंग बुकिंग जे आहे ते माझ्या लहान मुलांनी तयार केल्या आहेत, त्यांनी सध्या नोंदी ठेवल्या आहेत. या पुस्तक लिहिण्याची प्रेरणा जी आहेत याच्यासाठी जे आशीर्वाद आहे, मला माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद लाभले, माझ्या गुरूंची प्रेरणा मला मिळाली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी पिलर, माझी वाईफ डॉक्टर पूजा, हिने या पुस्तक लिहिण्यासाठी मला प्रेरित केलं आणि आज ही प्रतिकृती, पहिलं पुस्तक माझं हे प्रकाशित झालं आहे. डॉक्टर प्रवीण साहवे यांनी आपल्या वैद्यकीय अनुभवावर आधारित
जे हिलिंग विथ प्रिसिजन हे पुस्तक लिहिलेलं आहे, हे पुस्तक नवीन येणारे जे क्लिनिशियन्स आहेत, प्रॅक्टिशनर्स आहेत, यांच्यासाठी एक दिशादर्शक राहणार आहे. कारण पुस्तकांमध्ये ज्या थेरपीज आपण शिकतो आहे, आपण जशाच्या तशा वापरता येत नाही. कारण कुठलीही चिकित्सा करावायची असेल तर ती टेलरमेड असायला पाहिजे. प्रत्येक पेशंटनुरूप त्या चिकित्सेचं स्वरूप बदलते, त्याच्या प्रक्रियेमध्ये बदल होतो, त्याच्या रिस्पॉन्सेसमध्ये बदल होतो आणि या रिस्पॉन्सेसच्या बदलांप्रमाणे आपल्याला प्रत्येक ट्रीटमेंट, प्रत्येक पेशंट अनुरूप ही थोडीशी ऑल्टर करावी लागते, त्याला त्याप्रमाणे सूट करावे लागते. आणि त्याचे सगळे अनुभव डॉक्टर प्रवीण साहावे यांनी या पुस्तकामध्ये संकलित केलेले आहेत. याचा नवीन जे काही प्रॅक्टिसमध्ये असणारे लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत, यांना प्रॅक्टिसमध्ये जाण्यासाठी याचा चांगला उपयोग होऊ शकतो. महान्यूज 7 कॅमेरा पर्सन अविनाश तोताळे सोबत नंदिनी बर्वे, नागपूर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com.